कशाला म्हणायचं? ज्या संख्यांची सुरुवात एक पासून होते त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार? नैसर्गिक संख्या किंवा मूळ संख्या. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नॅचरल नंबर्स, नंबर्स दॅट स्टार्ट विथ वन आर कॉल नॅचरल नंबर और काउंटेबल नंबर. ओके, वन इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. तुम्हाला एक फिगर पण दाखवली आहे. आपण जेव्हा फिगर काउंटिंग करतो ते काउंटिंग करताना आपण कशापासून स्टार्ट केली? वन पासून स्टार्ट केली आहे. अलग लक्षात? सो अशा नंबर्सला काय म्हणा आपण? नॅचरल नंबर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढे आहे तुमचा होल नंबर. होल नंबर कशाला म्हणायचं? होल नंबर किंवा पूर्ण संख्या. काय आहे हा होल नंबर प्रकार किंवा पूर्ण संख्या काय प्रकार आहे? तर ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. होल नंबर्स, नंबर्स दॅट स्टार्ट विथ झिरो आर कॉल होल नंबर. झिरो इज द स्मॉलेस्ट होल नंबर. आता बघा, तुम्हाला सांगितलं की एखादा होल नंबर मध्ये काय प्रकार आहे? होल नंबर आणि नॅचरल नंबर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आधी समजून सांगतो. बघा, होल नंबरची जेवढे पण नॅचरल नंबर आहे सगळे नॅचरल नंबर आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही झिरो घेतला, कळलं का? म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या. कुठल्या संख्या? नैसर्गिक संख्या आणि शून्य यांचा मिळून काय बनतो? तुमच्या पूर्ण संख्या किंवा होल नंबर्स. कळालं का सर्वांना? मग याची सुरुवात होताना आपली शून्यापासून होते म्हणून ते लिहिताना 0 1 2 3 असे ऍज इट इज काउंटिंग करत गेला तर याला सुद्धा आपण म्हणणार इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? सर्वात मोठा नंबर आपल्याला सांगता येणार नाही किंवा त्याला मराठीमध्ये अनंतापर्यंत म्हणणार. काय म्हणणार? अनंतापर्यंत. अनंतापर्यंत म्हणजे काय? जिथपर्यंत आपण मोजू शकत नाही. काय सांगू? परत एकदा सांगता का? परत एकदा सांगू. बघा, मी काय सांगितलं? होल नंबरची स्टार्टिंग कशापासून होते? शून्यापासून होते, बरोबर. झिरो पासून ज्या नंबरची सुरुवात होते त्या सर्व नंबर्सला काय म्हणणार तुम्ही? होल नंबर म्हणणार. ठीक आहे. आणि नॅचरल नंबर म्हणजे काय? ज्यांची सुरुवात वन पासून होते असे नंबर. ठीक आहे. आणि जो काही झिरो आहे हा सर्वात लहान नॅचरल नंबर आहे. ठीक आहे. कळालं का? हो सर. सॉरी, झिरो नाही. झिरो नाही. झिरो हा सर्वात छोटा होल नंबर आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे आणि वन ही सर्वात लहान पूर्ण संख्या आपले नॅचरल नंबर आहे. ठीक आहे. लक्ष आलं तुम्हाला? हम्म. चला आता पुढचा प्रकार बघा. हो सर. हो सर. पुढचा प्रकार बघा. नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या यांची स्टार्टिंग कशापासून होते? 1 2 3. आणि होल नंबर्स काय आहे? 0 1 2 3. हे दोघांमध्ये फरक कळाला? नॅचरल नंबरची स्टार्टिंग वन पासून होणार तर होल नंबर मध्ये काय होतो? 0 ऍड होतो. कळालं का? आणि इंग्लिश मध्ये बघा, इंग्लिश मधील जर स्मॉल एन, इकडे लक्ष द्या. नॅचरल नंबर इंग्लिश मधल्या स्मॉल एन लेटरने दाखवतात तर होल नंबर्स इंग्लिश मधील डब्ल्यू या अक्षराने दाखवतात. कळालं का? दोघांमध्ये डिफरन्स. स्क्रीन वरती घ्या ना थोडी. वरती घेऊ. ओके. कळालं का सर्वांना हे? हो सर. का? येस सर. हो सर. येस सर. हो सर. हो सर. सर एक आता याच्यामध्ये कोणाला काही अडचण का दोघांमध्ये? सर नॅचरल नंबर आणि होल नंबर नो सर. नो सर. नाही ना? नो सर. नो सर. नो सर. हो हो. सर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? एकूण नैसर्गिक संख्या नाही सांगू शकत आपण. कळालं का? पण स्टार्ट होणारा नंबर जो आहे सर्वात स्मॉलेस्ट नंबर 1 आहे. खाली घ्या ना. हा, बोला. सर एक ना. जर लिहायची राहिली असेल तर नंतर लिहा, कोणी उशिरा जॉईन झाले असेल तर. ठीक आहे. नॅचरल नंबर म्हणजे काय? ज्या संख्यांची सुरुवात वन पासून होते त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणायचं. आणि इंग्लिशमध्ये नंबर्स दॅट स्टार्ट विथ वन आर कॉल नॅचरल नंबर. आणि होल नंबर्स मध्ये काय आहे? ज्यांची सुरुवात झिरो पासून होते त्यांना पूर्ण संख्या म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये नंबर्स दॅट स्टार्ट विथ झिरो आर कॉल होल नंबर. ओके. लक्षात आला दोघांमध्ये फरक? नंतर मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल त्यावेळेस लिहून घ्या. ठीक आहे.
चला आता पुढे बघा. सर आता पुढे हा बोला. सर अरे पुढे बोल रे. सर सर काय अडचण असेल समर्थ पटकन बोल. सर माझी एक लिंक आहे ना, एका मोबाईल वर ना जॉईन नाही होत. मग आता तो मोबाईलचं मी काय करू शकतो सांग बरं. तो तुझा तो आता मला नंतर कॉल कर, मी सांगेल तुला. ठीक आहे, लक्ष द्या आता माझ्याकडे. आता इथे बघा इवन नंबर किंवा समसंख्या. इवन नंबर किंवा समसंख्या काय आहे तर बघा, ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर आला तर तिला आपण काय म्हणणार, समसंख्या. इंग्लिश मध्ये यालाच काय म्हटलं होतं आपण, इवन नंबर. इफ वन ऑफ द नंबर 0, 2, 4, 6, 8 appear at the end or in the unit place is called इवन नंबर. म्हणजे कोणतीही संख्या जर तुम्हाला इवन आहे की ऑड आहे हे जर ओळखायचं असेल तर फक्त काय करायचं, त्या नंबरच्या युनिट प्लेसला तुम्हाला हे नंबर्स बघायचे. कुठले तर त्या नंबरच्या युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 किंवा 0 शेवटी जर हे नंबर आले तर त्या संख्येला आपण म्हणणार इवन नंबर किंवा समसंख्या. कळालं का सर्वांना? हो सर. हो काही सर. अडचण नाही नाही सर. येतंय का लक्षात सर्वांना? हो सर. यस सर. संख्यांची कसोटी किती समसंख्या आहे? कसोटी सारखीच आहे ना? दोनचीच कसोटी, दोनच्या कसोटीमध्ये आपण त्याला भाग देत असतो. ठीक आहे, ह्या म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या सगळ्या समसंख्या. कळालं? सर 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहे? 50. 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या. आलं का लक्षात? 50 ऑड नंबर आणि 50 इवन नंबर. ठीक आहे, आलं का लक्षात सर्वांना? यस सर. पुढे लक्ष द्या माझ्याकडे. इवन आणि ऑड नंबर, याचा जे इवन नाही त्यांना आपण ऑड म्हणणार. कळलं का? म्हणजे कसं बघा, आणखी एक गोष्ट राहिली, 2 ही सर्वात लहान समसंख्या आहे. 2 इज द स्मॉलेस्ट इवन नंबर. आता ऑड नंबर बघायचंय. ऑड नंबर म्हणजे काय, विषम संख्या. कशाला म्हणायचं, ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा नंबर आला तर तिला विषम संख्या म्हणतात. ठीक आहे, ऑड नंबर. इफ one of the number 1, 3, 5, 7, 9 appear at the end of the or in the unit place, it is called odd number. For example, नंबर बघा इथे काय आहे, 99, 831, 571. या नंबरचे युनिट प्लेस काय आहे बरं? या ठिकाणी ह्या नंबरचा युनिट प्लेस 9, या नंबरचा 1 आणि ह्या नंबरचा 5. या युनिट प्लेसला जर तुमचा नंबर यापैकी एखादा येत असेल तर त्या नंबर्सला आपण काय म्हणणार, तर त्या नंबर्सला आपण म्हणणार ऑड नंबर. बघा मी इथे तुमच्या समोर नंबर दिलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना लक्षात आले असतील. या सर्व नंबरचा युनिट प्लेस बघा किंवा शेवटचा अंक बघा. हा शेवटचा अंक बघा, पहिल्या नंबर मध्ये काय आहे, 99, शेवटचा डिजिट 9 आहे. त्यानंतर 831 यामध्ये लास्ट डिजिट 1 आहे. 575 मध्ये लास्ट डिजिट 5, 3563 मध्ये लास्ट डिजिट आहे 3 आणि 35,637 मध्ये लास्ट डिजिट 7 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला काय असेल, जर 13579 यापैकी कुठलाही नंबर आला तर तो नंबर काय असणार, तुमचा ऑड नंबर असेल. लक्षात येते की सर्वांना? हो सर. हो सर. हा, आता पुढे बघा. हे काय मग समोर, आता इवन आणि ऑड ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय तो नीट समजून घ्या. आता हे जे काही नंबर्स तुम्हाला दिसत आहेत, इवन आणि ऑड नंबर, ठीक आहे, लक्ष द्या माझ्याकडे. हा, मी काय सांगतोय ते. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे समजत आहे. समसंख्या आणि त्याच्या विरुद्ध कोणत्या असतात, विषम संख्या. मराठीमध्ये आपण याला म्हणतो इवन नंबर आणि याच्या अपोजिट ऑड नंबर. लक्षात येते का सर्वांना? इवन आणि ऑड या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आधी समजू. इवन नंबर जो आहे, या इवन नंबरचा युनिट प्लेस, दोघांच्याही ठिकाणी युनिट प्लेस खूप महत्वाचा. युनिट म्हणजे काय, शेवटचा अंक. या नंबरच्या शेवटी असतो 2, 4,
6, 8 किंवा 0. आणि ऑड नंबर जे आहेत त्यांच्या युनिट प्लेसला येतो 1, 3, 5, 7 आणि 9. क्लिअर का सगळ्यांना? दोघांमधला डिफरन्स कळतोय? आता नंबर्स बघा, मी नंबर लिहितोय त्या नंबर मध्ये हा नंबर कोणता आहे ते मला सांगायचंय. इवन आहे की ऑड आहे, सम आहे की विषम आहे? विषम. विषम आहे सर. बघा, तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. या नंबरच्या शेवटी 5 आहे, युनिट प्लेस 5 आहे. सो त्यामुळे हा नंबर ऑड आहे, किंवा मराठीत सांगायचं झालं तर ही संख्या कशी आहे? विषम आहे. का? तर त्या संख्याचा शेवटचा अंक हा 5 आलेला आहे. बरोबर. पुढचा अंक बघा, नंबर आहे 35,452, 35,452. हा नंबर इवन आहे की ऑड आहे? कसं ओळखणार? तर या नंबरचं लास्ट डिजिट बघा. लास्ट डिजिट काय आहे तुम्हाला दिसेल, त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे. उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. बघूया किती जणांना जमत आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका बरं उत्तर. व्हेरी गुड. बघा किती छान उत्तर येत आहे बरं. वा वा वा, छान. बघा, सर्व विद्यार्थी एकदम व्यवस्थित उत्तर देत आहेत, इवन आणि ऑड. बरोबर की नाही? सगळ्यात लक्षात आलं का? हा जो नंबर होता हा ऑड नंबर होता, म्हणजे याला आपण विषम संख्या म्हणतो. आणि हा खाली जो नंबर दिलेला आहे ही संख्या कशी आहे तुमची? तर ही संख्या तुमची समसंख्या आहे, जिला आपण इवन नंबर म्हणणार. कसं ओळखलं? तर त्या संख्येचा शेवटचा अंक, शेवटचा लास्ट डिजिट काय आहे? तर तो आहे 2, म्हणून त्याला आपण म्हणणार समसंख्या. व्हेरी गुड, छान. सगळ्यांना व्यवस्थित ओळखता आलेलं आहे. आलं का लक्षात सर्वांना? सर सगळ्यात फास्ट कोणी दिलं? सर्वात फास्ट आता मी नंतर सांगेल. आता हे बघा, हा असे क्वेश्चन आता मला विचारत जाऊ नका, कारण बघा जी स्क्रीन तुम्हाला आहे समोर ती स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर पण दिसतं की नाही सर्वात फास्ट कोणी दिलंय आणि कोणी नाही दिलंय. आलं का लक्षात? त्यामुळे ते प्रश्न आता तुम्ही शक्यतो विचारत जाऊ नका कोणी फास्ट दिलं. तुम्हाला पण दिसतं ना कोणी फास्ट दिलंय. ठीक आहे. बघा आता पुढे, प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. प्राईम नंबर किंवा मूळ संख्या काय आहे हा प्रकार जरा नीट व्यवस्थित समजून घ्या. प्राईम नंबर कशाला म्हणायचं किंवा मूळ संख्या कशाला म्हणायचं? कोणती संख्या मूळ आहे की नाही? प्राईम नंबर म्हणजे नेमकं काय? तर बघा, तुमच्या समोर मी एक नंबर दाखवतो आहे. हा नंबर बघा काय आहे? हा नंबर आहे 11. तुम्हाला मला सांगायचं आहे की 11 हा जो नंबर आहे हा कोणत्या टेबलमध्ये येतो? बघा, हा 11 जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल हा नंबर फक्त 11च्या टेबलमध्ये येतो. कसा? 11 वन जा 11, म्हणजेच 1 मल्टिप्लाय 11 केलं तर 11 येणार, किंवा 11 मल्टिप्लाय 1 केलं तरी पण 11 येणार. हे दोन नंबर सोडले 1 आणि 11, तर हे दोन नंबर सोडून याचे इतर कुठलेही फॅक्टर आहे का? तर नाहीये. कुठल्याही नंबरने हा नंबर डिवाइड होतो का? तर नाही. अजून एक नंबर घेऊया. नंबर बघा, नंबर आहे 7. एकदम सोपा नंबर आहे. सांगा बरं, हा जो काही 7 आहे, हा 7 1 आणि 7 याशिवाय इतर कुठल्याही टेबलमध्ये येतो का? नाही. नाही. बघा, बरोबर ना? फक्त 1 आणि 7च्याच टेबलमध्ये येतो का नाही? हो सर. म्हणून हा जो काही नंबर आहे या नंबरला आपण म्हणणार प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. लक्षात आलं का सर्वांना? यस सर. हो सर. कोणाला याच्यामध्ये काही अडचण आहे का? नाही सर. समजत आहे का तुम्हाला? हो सर. हो असं सर. कोणी आहे का ज्याला नाही समजत? काय? बोला बोला. हे बघा, प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणजे काय? तर अशी संख्या ज्या संख्येचे 1 आणि इटसेल्फ म्हणजे काय? ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात. प्राईम नंबर्स दोज नंबर्स विच इज हॅव्हिंग नो अदर फॅक्टर दॅन द नंबर इटसेल्फ अँड 1, सो दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. येते का लक्षात? यस सर. सर. यस हा सर. बोला. यस सर. यस तुम्ही सर. ही राईट डेफिनेशन एकदा सर्वांनी राईट करा बरं.
बघा, या ठिकाणी तुम्हाला खाली काही नंबर्स पण दिलेले आहेत. इथे तुम्हाला विचार करायचा आहे. समोर समजा नंबर दिसत आहेत बघा इथे काही. सपोज हा 23 नंबर आहे. हा 23 नंबर कुठल्या टेबलमध्ये येतोय? तर बघा, हा नंबर 1 आणि 23 याशिवाय इतर कुठल्याही टेबलमध्ये येतो का? आधी हे बघा, विचार करायच्यावर. तर हा कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. येतो का? नाही सर. नाही येत. नाही सर. मग या नंबरला आपण काय म्हणणार आहोत? तर या नंबरला आपण म्हणणार प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. कळतंय का सर्वांना? नो सर. सर. कोणाला यामध्ये काही अडचण आहे का? नो सर. नाही सर. सर. बोला. एक देखो तो इधर वाचा. समजतंय का सर्वांना? काय सांगू? एकदा परत सांगा ना. परत सांगू? बर, हे बघ, आता मला एक सांग, हा नंबर काय लिहिलाय तो मला आधी तू सांगायचा. नंबर काय आहे? 5. 5. मला हे सांग, 5 कुठल्या टेबलमध्ये येतो? 1 आणि 5. 1 च्या आणि 5 च्या. बरोबर. 1 आणि 5 5 सोडून दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये येतो का 5? नाही. नक्की ना? मग जर नंबर तुझा 1 आणि 5 हे दोन नंबर सोडून जर कुठल्याही इतर टेबलमध्ये येत नसेल तर त्याला म्हणायचं प्राईम नंबर. क्लिअर का? हो सर. किंवा मराठीत सांगायचं तर जे संख्या 1 आणि 3 संख्या सोडून दुसऱ्या कुठल्याही पाड्यात येत नाही त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. ठीक आहे. मग आता अशा कोणकोणत्या संख्या असतात? तर त्या संख्या मी इथे समोर तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. त्या आहेत 2, 3, 5, 7. त्या 1 to 10 पर्यंतच्या आहेत. ठीक आहे. पुढे आहे 11 to 20 पर्यंत, 11, 13, 17, 19. त्यानंतर त्याच्या पुढे गेलात तर त्याच्या पुढे आहे 23, 29. हे नंबर कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. हे सर्व जे काही नंबर्स आहेत ती इतर कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. नाहीतर कोणताही नंबर घ्या यातला. बघा, मी 53 लिहितोय. मला सांगा बरं, 53 हा नंबर कुठल्याही टेबलमध्ये येतो का 1 आणि 53 सोडला तर? नाही येत. नाही. 97 नाही जरी सर. घेतला तर बघा, 97 सुद्धा 1 आणि 97 या दोन टेबल शिवाय इतर कुठल्याही टेबलमध्ये येतो का? येतो का बघा बरं. हा, येतंय का लक्षात सर्वांना? तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की जो नंबर तुम्हाला समोर दिसतो आहे हा नंबर कुठल्याही इतर नंबरच्या टेबलमध्ये येतो किंवा नाही. हे तुम्हाला एकदा कळालं की समजून घ्या, तुमचं उत्तर तुम्हाला लगेच येणार. ठीक आहे. आता मला सांगा पुढचा. मग आता याच्यावरून बघा, हे नंबर्स लिहून घ्या सर्वांनी. हे टोटल जे नंबर आहे 1 to 100 पर्यंत सर मी लिहिले. तेरा टोटल 25 नंबर. 1 ते 100 पर्यंत असे 25 संख्या आहे. किती संख्या आहे? 25 संख्या. अलग सर लक्षात? मी लिहिले. अरे थांबा ना मग. ऐका, लिहिले असतील तर थोडं थांबून घ्यायचं. मी समजून काय सांगतो ते समजून घ्यायचं. कळालं का? हो सर. झालं का सर्वांचं लिहून? नो सर. थांबा सर. हो लिहू सर. द्या. लिहा, बाकीचे बोलणार नाही. बरं, आता ज्यांचं लिहून झालं त्यांनी मी जो प्रश्न विचारतोय ना त्याच्यावर उत्तर द्यायचं. मला तुम्ही सांगायचंय की 41 to 50 मध्ये किती प्राईम नंबर आहे? 41 to 50 मध्ये किती प्राईम नंबर आहे? मूळ संख्या किती आहे 41 ते 50 पर्यंत? 3. सर 3. सर 3. सर 3. हे 3च नंबर आहे की जे 41 to 50 च्या मध्ये येतात. आलं का लक्षात? हो सर. 3. 41, 43, बरोबर. 47. आता पुढचा प्रश्न. हा, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्या समोर 1 to 1 to 25 पर्यंत किती नंबर आहे? 1 to 25 पर्यंत प्राईम नंबर किती?
सर असं एक उदाहरण द्या ना. हे काय दिलं 1 ते 25 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 9 सर. 9 2, 3, 5, 7, 11. सर. 9 9 9 How many prime numbers are from 1 to 25? किती आहेत? सर 9 सर 9 हो सर 8 बघा नीट काउंट करा. सर हे बघा 9 हे टोटल 4 8 आणि हा एक किती झाले? टोटल 9 नंबर आहे. किती आहेत? टोटल 9 नंबर आहेत. ओके हो सर. बेटा मम्मी का जाएगी. येते का लक्षात? हो सर. काय का ज्याला नाही समजलं सर एक उदाहरण द्या ना. देतो. हे समजलं का सर्वांना? ते आधी सांगा. हो सर. कोणाला काही अडचण? नाही सर. हो सर. समजतंय का? हो सर. हो सर. बरं आता पुढे बघा. नेक्स्ट आहे हे लक्षात ठेवा. देअर आर टोटल 25 प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100. 1 ते 25 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? तर 25 मूळ संख्या आहे. राहील लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Yes, sir. पुढे बघा. पुढचं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये लक्षात आलं ना हे देअर आर टोटल 25 प्राईम नंबर, 74 आर कंपोजिट नंबर आणि जो काही 1 आहे 1 हा प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. हे लक्षात ठेवायचं. अलग लक्षात? पुढे आता बघा. पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. आपण नाही आता हे लक्षात ठेवायची एकदम सोपी खूण सांगतो तुम्हाला. एकदम सोपी खूण. काय माहिती का? प्राईम नंबर किंवा मूळ संख्या कशाला म्हणायचं? फक्त ना यांची जोडी असते. आपण त्या दिवशी बघितलं होतं ना नवरदेव नवरी लग्न होतं बरोबर ना? हो सर. फक्त नवरदेव आणि नवरी ऐका रे नवरदेव आणि नवरी फक्त ही दोघांचीच जोडी असेल तर त्यांना काय म्हणायचं? प्राईम नंबर. यात नवरदेव म्हणजे 1 आणि नवरी म्हणजे कोण? तीच संख्या जी दिली ती. नवरी म्हणजे कोण? जी संख्या दिली तीच संख्या. हे दोघं जर एकमेकांचे नातेवाईक असतील तर त्यांना काय म्हणायचं? प्राईम नंबर. ठीक आहे. पण कोण संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला भरपूर सारे नातेवाईक असतात. समजा हा एक नंबर आहे. या नंबरचे नातेवाईक बघा किती आहे? 1 2 बरोबर ना? या सर्व नंबरच्या टेबलमध्ये हा नंबर येतो का नाही रे? हो सर. येतो का? येतो ना? मग एक लक्षात ठेवा. जो काही नंबर आहे 18 हा नंबर आहे तो तुमचा 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 च्या टेबलमध्ये येतो, 3 च्या पण येतो, 6 च्या पण येतो, 9 च्या पण येतो आणि 18 च्या पण येतो. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की एकाच नंबरचे किती फॅक्टर्स आहे? फॅक्टर म्हणजे काय? या सर्व हा पहिल्यापासून सांगतोय लक्ष द्या की संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं? तर असा नंबर की जो नंबर फक्त आणि फक्त कुठल्या टेबलमध्ये येतो? 1 आणि इटसेल्फ. 1 आणि इटसेल्फ सोडून बाकी सर्व टेबलमध्ये येऊ शकतो किंवा कोणत्याही टेबलमध्ये येतो. कमीत कमी मिनिमम 3 नंबर पाहिजे. कळलं का? म्हणजे कसं बघा इंग्लिश मध्ये आपल्या त्याच्या आधी डेफिनेशन समजून घेऊ. संयुक्त संख्या ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
Numbers that have more than two divisor or factor are called composite numbers. म्हणजे कसं, आता तुम्हाला दाखवलेला हा 18 आहे. हा 18 1 आणि 18 जर सोडला तर इतर कुठल्या टेबल मध्ये येत आहे बघ बरं. 2 च्या येतो, 3 च्या येतो, 6 च्या येतो आणि 9 चा पण येतो का नाही. म्हणजे याचे काय झाले, हे दोन फॅक्टर सोडले आपण, 1 आणि 18 सोडून दिला, तर याच्यापेक्षा वेगळे आणखी फॅक्टर आहे का नाही, याला इतर फॅक्टर आहे का नाही. हा नंबर 2 च्या टेबल मध्ये येतो, 2 9 जा 18 होतो का नाही. त्यानंतर हा नंबर 3 ने पण मल्टिप्लाय होतो, 3 6 जा 18 होतो का नाही, होतो का, होतो का. या नंबरचे फॅक्टर्स किती आलेले, फॅक्टर्स किती आहेत रे, या नंबरचे फॅक्टर्स किती आहेत. 6. या नंबरचे टोटल 6 फॅक्टर आले. मग आपली डेफिनेशन काय सांगते की ज्या नंबरचे काय 1 आणि ती संख्या ह्या दोन संख्यांपेक्षा पण जास्त फॅक्टर असतील तर त्या नंबरला आपण काय म्हणणार, तर त्या नंबरला आपण संयुक्त संख्या म्हणणार. ज्या संख्यांचे 1 आणि ती संख्या सोडून इतर आणखी अवयव जर असतील, एक जरी जास्त असेल तरी त्याला आपण संयुक्त संख्या म्हणणार. समजा 4 आहे, हा नंबर बघा 4 कोणकोणत्या टेबल मध्ये येतो रे, 1 च्या टेबल मध्ये येतो, 2 आणि 4, बरोबर. म्हणजे याचे हे दोघं सोडून आहे का नाही आणखी रिलेटिव्ह, आहे का, आहे ना. म्हणून याला काय म्हणायचं, म्हणून याला म्हणायचं संयुक्त संख्या. कळालं का. समजा 6 घेतला आपण, 6 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो, 1 च्या आणि 6 च्या सोडून, 2 आणि 3 च्या पण येतो ना. बघा मग आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, या 6 चे फॅक्टर किती आहेत. या 6 ला 1 ने पण डिवाइड होतो, 6 ने पण डिवाइड होतो, पण या दोघांसोबत आणखी 2 नेही डिवाइड होतो आणि 3 ने पण हा नंबर डिवाइड होतो का नाही. म्हणून याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं कंपोजिट नंबर. बघा 6 जो आहे, 6 1 आणि 6च्या पाड्यात सोडून 2च्या पण पाड्यात येतो आणि 3च्या पण येतो, बरोबर नाही. या दोन वेगवेगळ्या संख्यांच्या पाड्यात आल्यामुळे या संख्येला आपण म्हणणार संयुक्त संख्या. आलं का लक्षात. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, की आय होप तुम्हाला सर्वांना ही डेफिनेशन सुद्धा लक्षात आली असेल. आली का सर्वांना ही लक्षात, काय सांगितलंय ते लक्षात ठेवा. ज्या संख्येचे काय सांगितलंय मी तुम्हाला, 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना म्हणणार आपण संयुक्त संख्या. येते का. मग आता यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती गोष्ट काय सांगतोय तर तीही लक्षात घ्या. ती गोष्ट अशी आहे की एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 इज नॉट प्राईम नंबर, नॉट कंपोजिट नंबर. आपण जे काही 2 प्रकार बघितले होते, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, हे एकमेकांच्या अपोजिट आहे. पण त्यामध्ये अपवाद कोण आहे, 1. 1 हा मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं तर 1 इज नॉट प्राईम नंबर, नॉट कंपोजिट नंबर. दोघंही नाहीये, दोघांच्याही डेफिनेशन मध्ये तो येत नाही. म्हणून यावरून लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला तो 1 to 100 मध्ये टोटल संयुक्त संख्या किती आहेत, हाऊ मेनी टोटल कंपोजिट नंबर्स आर. तर देर आर टोटल 74 कंपोजिट नंबर. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. आणि यामध्ये सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे, तर स्मॉलेस्ट नंबर आहे 4. म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर विचारला, सगळ्यात लहान संयुक्त संख्या विचारली तर उत्तर काय देणार, तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. लक्षात ठेवा, 4 इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. आणि बाकी राहिलेले हे जे काही नंबर आहेत तर ते तुमच्या समोर आहेत. म्हणजे प्राईम नंबर यातून सोडून द्यायचे, बाकी सर्व राहिलेले नंबर जे आहेत हे तुमचे 100 पर्यंत असणारे कंपोजिट नंबर आहेत. ठीक आहे. हे टोटल किती आहेत, तर टोटल 74 आहे. आणि मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की 1 ते 50 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत, हाऊ मेनी टोटल कंपोजिट नंबर फ्रॉम 1 to 50, तर लक्षात ठेवा टोटल 36 आहे. किती आहे, 34 36 नाही 34. 1 ते 50 पर्यंत किती संयुक्त संख्या आहे असं विचारलं तर उत्तर लक्षात ठेवा 34 आहे. कारण 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. किती आहेत, 15. त्या 15 सोडून द्यायच्या आणि हा 1 पण सोडून द्यायचा. असे एकूण टोटल किती आहे, तर ते आहेत 74. लक्षात ठेवा, ज्यांनी डेफिनेशन लिहिली नसेल अशा विद्यार्थ्यांनी
डेफिनेशन लिहा. मी जरा स्क्रीन पुन्हा जशी होती तशी करून देतो. व्यवस्थित नाव टाका सर्वांनी. हा, आणि लिहिताना बघा, तुम्हाला जर चांगलं व्यवस्थित रायटिंग करायचं असेल तर तुम्ही ब्लॅक आणि ब्ल्यू असे 2 पेन वापरू शकता, जेणेकरून तुम्हालाही, जसं मी इथे बघा रेड आणि ब्लॅक वापरलाय का नाही, किंवा ब्ल्यू पण वापरलाय, तर तुम्ही असं जर लिहिलं तरी तुम्हाला काही अडचण नाही, तुम्हाला परत वाचायला सोपं जाईल. ठीक आहे, लक्ष झालं का सर्वांना? हो सर. हो सर. संख्या Yes, असं sir. कोणी आहे का ज्याला लक्षात नाही आलं? No, sir. नाही समजतंय ना सर्वांना? Yes, sir. हो सर. हा, सर परत प्ले. परत सांगू का? परत सांगू का? हो सर. नो बर, सर. आपण एक मिनिट, इकडे लक्ष द्या. आपण 2 प्रकार बघितले. एक म्हणजे मूळ संख्या किंवा ज्याला आपण प्राईम नंबर म्हणतो, आणि दुसरा काय बघितला आपण? कंपोजिट नंबर बघितला ना. दुसरा Yes, कुठला sir. बघितला? कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, कोण सांगेल बरं मला? प्राइम नंबर फक्त एक संख्या असते त्याच्यात आणि कंपोजिट नंबर व्हेरी गुड. थांबा, आता एक काम करू, ज्याला बोलायचं असेल ना त्यांनी हात वरती करा, म्हणजे मग मी त्याला एकेकाला विचारतो. जरा कोण सांगेल? फक्त हात वरती करा तुमच्या कॅमेरा समोर, म्हणजे मला कळून जाईल की तुम्हाला सांगायचंय. मी माईक अनम्यूट सर मी करेन. सांगू. हा, सांग श्लोक. Those number which is having no other factor गिरिजा, श्लोक आहे का? मी काय numbers. सांगितलं? ज्याला बोलायचं असेल त्याने फक्त हात माईकच्या आपल्या कॅमेरा समोर वरती करा, मी लगेच सांगतो त्याला सांगायला. रुद्र सांगतं पटकन, रुद्र गायकवाड सांगतं पटकन. सर प्राइम नंबर म्हणजे की ते नंबर 1 च्या आणि इट सेल्फ त्याच्या टेबल मध्ये येत्या. बरोबर. आणि कंपोजिट नंबर म्हणजे मोर दॅन 2 डिव्हिजन आणि फॅक्टर राहतात त्यांना. मग डिवायझर म्हणजे नेमकं काय रे? व्हॉट इज डिवायझर? डिवायझर इट मीन्स फॅक्टर म्हणजे काय? फॅक्टर किंवा विभाजक म्हणजे काय? कोण सांगेल? तुम्हाला या शब्दाबद्दल काय कळालं? फॅक्टर किंवा विभाजक म्हणजे काय? भाग जाणे. हा, फॅक्टर भाग जाणे. भाग जाणे. त्याला फॅक्टर म्हणतात. बरोबर. आता लक्ष द्या, फॅक्टर म्हणजे एकदम सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. समजा दमदडे सरांकडे चॉकलेट आहे 4, आणि ते चॉकलेट मला डिवाइड करायचे, तर मी डिवाइड कसे करू शकतो सांगा बरं? एकतर एक मुलगा असेल तर त्याला मी 4 चॉकलेट देणार, किंवा 2 स्टुडंट असतील तर त्याला मी किती देणार चॉकलेट्स? 2 देणार की नाही? म्हणजे मी हे 4 चॉकलेट काय केले, डिवाइड केले का नाही? याला म्हणायचं फॅक्टर. हे मी किती पद्धतीने डिवाइड करू शकतो चॉकलेट? तर 3 टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो ना, 1, 2, 4. हे झाले 4 चे टोटल फॅक्टर. कळालं का सर्वांना? आणखी हा बोला ना. सर ना कर दो, काय असेल ते पटकन बोलू, मोकळं व्हायचं. संयुक्त संख्या म्हणजे काय? आत्ताच सांगितलं ना, एकदम सोपी आयडिया सांगतो. संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतील. 2 पेक्षा जास्त विभाजक म्हणजे काय? जो नंबर दिला आहे ना, तो 2 पेक्षा जास्त टेबल मध्ये येतो, अशा नंबरला म्हणायचं कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ एकदम सोपं बघ, 8 आहे. 8 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो? तर बघ, 8 1 च्या आणि 8 च्या टेबल मध्ये येतोच. याशिवाय 2 च्या आणि 4 च्या टेबल मध्ये येतो का? म्हणून त्याला म्हणायचं कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. कळालं का आता? चला पुढे जायचं का? सर आता
आता पुढे बघा, लक्ष द्या. आता पुढे मी काय सांगतो ते नीट समजून घ्या. आता तुम्हाला मी सांगितलंय संयुक्त संख्या, प्राईम नंबर, हे जरा एकदा व्यवस्थित नीट समजून घ्या. ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नीट समजून घ्या पुन्हा एकदा. बघा, मी तुम्हाला सांगितलंय आधी, सगळ्यात आधी नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कशाला म्हणायचं? ज्या संख्याची सुरुवात 1 पासून होती त्या सर्व संख्यांना नॅचरल नंबर किंवा मौज संख्या म्हणतात. हा, 1 इज स्मॉलेस्ट, सॉरी, 1 ही सर्वात लहान कशी आहे? नैसर्गिक संख्या आहे. नॅचरल नंबर, numbers that start with 1 are called natural number or countable number. Okay, and 1 is the smallest natural number or countable number. Okay. नेक्स्ट बघा, जे विद्यार्थी नव्हते त्यांनी नीट लक्ष द्या, उशिरा जॉईन होणारे. याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठला आहे? तर 1 आहे. आणि नॅचरल नंबर आपण इंग्लिश मधील एन या लेटरने दाखवतो. ओके. त्यानंतर बघा, पुढचा प्रकार आहे होल नंबर. होल नंबर कशाला म्हणायचं? तर ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. होल numbers that start with 0 are called whole number and 0 is the smallest whole number. बघा, हा नंबर आहे 0. या 0 पासून स्टार्ट झाली आणि अनंतापर्यंत, इन्फिनिटी म्हणजे काय, सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही, पण होल नंबर मध्ये स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? तर तो आहे 0. आणि नॅचरल नंबर मध्ये स्मॉलेस्ट नंबर विचारला तर लक्षात ठेवा, तो आहे 1. ओके. आता नॅचरल नंबर इंग्लिश मधील एन या लेटरने आणि होल नंबर इंग्लिश मधील डब्ल्यू या लेटरने दाखवलं जातं. ओके. यामध्ये बघा, नॅचरल नंबरची स्टार्टिंग किंवा बिगिनिंग जी आहे ती कशापासून होते? 1 पासून. होल नंबरची बिगिनिंग किंवा सुरुवात जी आहे ती 0 पासून होते. आता आणखी एक प्रश्न विचारला जातो की सर्व नॅचरल नंबर हे होल नंबर आहेत का? हो, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत. पण उलटा प्रश्न विचारला की सगळ्या पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहे का? तर नाही. का? कारण पूर्ण संख्यांमध्ये 0 येतो आणि नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा भाग बघा, इवन नंबर किंवा समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर आला तर तिला म्हणायचं समसंख्या, इवन नंबर. व्हॉट इज इवन नंबर? If one of the number 0, 2, 4, 6, 8 appear at the end or in the unit place, it is called even number. For example, बघा, तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपल्याला कुठलाही नंबर येऊ शकतो. सपोज नंबर आहे 35,632. या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे? तर 2 आहे. बरोबर आहे की नाही? हा युनिट प्लेसला 2 आहे म्हणून हा नंबर इवन आहे. पुढचा नंबर बघा, 48. युनिट प्लेसला काय आहे? 8 आहे म्हणून हा नंबर इवन नंबर आहे. त्याच्या पुढचा नंबर बघा, 36,634. युनिट प्लेसला 4 आहे का नाही? म्हणून हा नंबर कसा आहे? इवन आहे. 666 666 हा नंबर सुद्धा कसा आहे? इवन आहे. त्यानंतर बघा, लक्षात ठेवा, इवन नंबर मध्ये 2 इज द स्मॉलेस्ट इवन नंबर. सर्वात लहान समसंख्या कुठली असं विचारलं तर लक्षात ठेवा 2 ही सर्वात लहान समसंख्या आहे. त्यानंतर आहे ऑड नंबर किंवा विषम संख्या. कशाला म्हणायचं? तर बघा, ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा नंबर आला तर तिला म्हणायचं विषम संख्या, ऑड नंबर. If one of the number 1, 3, 5, 7, 9 appear at the end or in the unit place of that number, so the number is called odd number. For example, बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठलाही नंबर ऑड आहे किंवा नाही हे कसं ओळखणार? तर त्या नंबरचा युनिट प्लेस चेक करा. सपोज मी नंबर लिहिलेला आहे हा 335. या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे? 5 आहे. पुढचा नंबर बघा, 639 389. या नंबर मध्ये पण युनिट प्लेसला काय आहे? 9 आहे. म्हणून हा नंबर काय आहे? तर हा ऑड आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 13579, द नंबर्स युनिट प्लेस हॅव 13579, सो दॅट नंबर इज कॉल्ड ऑड नंबर. ज्या संख्ये शेवटी 1, 3, 5, 7, 9 येईल ती संख्या विषम संख्या. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघितला होता आपण, मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. काय आहे प्राईम नंबर किंवा मूळ संख्या? म्हणजे अशा संख्या की ज्या फक्त 1 आणि सेम नंबर त्या टेबलमध्ये येणार, त्यांना म्हणणार आपण प्राईम नंबर. द नंबर इज डिवाइड किंवा दोज नंबर विच हॅव्हिंग नो अदर फॅक्टर दॅन द नंबर इटसेल्फ अँड 1, दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात, इतर कुठल्याही नंबरच्या टेबलमध्ये ती संख्या येत नाही, त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. मग अशा 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. देर आर टोटल 25 प्राईम नंबर बिटवीन 1 to
100. ओके, कुठले आहेत ते? तर हे आहेत ते नंबर. आणि सर्वांनी आजचा जो काय होमवर्क आहे ते लक्षात ठेवा. तुम्हाला ह्या डेफिनेशन प्लस हे जे काही प्राईम नंबर आहे हे 1 to 100 पर्यंत व्यवस्थित लर्न करून ठेवायचे, पाठ करून ठेवायचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्राईम नंबर लक्षात ठेवा, टोटल आहे 25 प्राईम नंबर, 74 कंपोजिट आणि 1 आहे. 1 जो आहे तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. ठीक आहे, म्हणजे 25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत आणि एक ही अशी संख्या आहे 1 की जो प्राईम पण नाही, म्हणजे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, कंपोजिट पण नंबर नाही. मग आता कंपोजिट नंबर काय कशाला म्हणायचं? द नंबर विच हॅव मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड कंपोजिट नंबर. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतील त्या संख्यांना आपण काय म्हणणार? संयुक्त संख्या. उदाहरणार्थ संयुक्त संख्यांमध्ये कुठलाही नंबर घ्या तुम्ही. सपोज हा नंबर घेऊया आपण, नंबर आहे 16. हा 16 कुठल्या टेबलमध्ये येतो? 1च्या टेबलमध्ये येतो, 16च्या पण येतो. पण हा 16 याशिवाय आणि कुठल्या टेबलने येतो? बघा, 2 8 जा 16 होतात, म्हणजे 2च्या पण आला, 8च्या पण आला. 4 4 जा पण 16 होतात की नाही? म्हणून याचे किती फॅक्टर झाले? 5 फॅक्टर आहे. हे जे काही दोघे नंबर सोडले तर आणखी किती फॅक्टर आले आहे? आणखी 3 फॅक्टर आले. मग अशा कुठल्याही नंबरला आपण काय म्हणणार? तर अशा कुठल्याही नंबरला आपण म्हणणार संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर. ठीक आहे, लक्षात आलं का सर्वांना? हो सर. सर ह्या डेफिनेशन डबल लिहायचंय का लर्न करायचंय फक्त? लर्न करून ठेवा आणि डबल लिहिलं तरी काही अडचण नाही. कळालं का? ठीक आहे, मग लर्नच करतो फक्त लर्न किंवा आमच्या. आणखी एक करू शकता तुम्ही यावर. तुम्हाला तुम्ही आता बघा, इतक्या दिवसापासून तुम्ही काही जण क्लास करतायत, तर तुम्ही कुठलेही यावर 10 क्वेश्चन तयार करायचे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं बघा, इथे मी काय सांगितलं होतं, ह्या प्राईम नंबर मध्ये मी असे दाखवलं होतं, तुम्हाला विचारलं होतं की 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती? हाऊ मेनी प्राईम नंबर फ्रॉम 1 to 10? किती आहेत सांगा बरं, कोण सांगेल आन्सर? 9 सर. 1 to 10 पर्यंत, 1 to 10. 10 पर्यंत फक्त 4च संख्या आहे ना मूळ संख्या. मग लक्ष नाही वाटतं? कळतंय का? असे तुम्ही कुठलेही 10 एक्झाम्पल तुमच्या मनाने तयार करायचे, 10 क्वेश्चन आणि त्याच्या खाली त्याचे आन्सर. कळालं का? हो हो, लगेच. लक्ष आली का सर्वांना? बाकी राहिलेला पार्ट जो आहे हो सर. पण थांबूया.